आलीस? हो आई. दूध घेऊन येते. हो. ठीक. थँक्यू आई. चल, आज प्री स्कूलचा शेवटचा दिवस. म्हणजे आई, उद्यापासून प्री स्कूलला सुट्टी आहे. कसली? आई अगं साखरपुडा आहे ना माझा आता, म्हणून मग एक आठवड्याभराची सुट्टी टाकली मी प्री स्कूलला. अच्छा, मला वाटलं की आता सरकारने कुठली नवीन सुट्टी जाहीर केली की काय. चला बरं झालं, तुला सुट्टी आहे ना. आता मला साखरपुड्याच्या तयारीसाठी मदत कर. हे बघ, हे कपड्यांचं बघूया आणि नंतर पण आपल्याला आई आई आई, मला फक्त अर्धा तास देशील? अर्धा तास? म्हणजे अर्धा तास आराम करून तू सांगशील ती मदत मी करेन. बरं, कर आराम. जरा प्लीज बघतेस कोण आलंय, प्लीज. बरं, आता कोण आलंय? हाय जुई. हाय. हाय वहिनी. थँक्यू. बाय द वे, काकू काका, जुई तुमची ओळख करून देतो. हा रवी, प्राजक्ता वहिनींच्या काकांचा मुलगा. हाय, मी रवी, सांगितलं त्याने. नेचर लवर आणि फोटोग्राफर. कसं आहे ना काका, मुवमेंट्स आहेत ना आपल्याला वेळच्या वेळी क्लिक करता आल्या पाहिजेत, तरच त्या मेमोरेबल बनतात. अच्छा. आणि हो जुई, आपल्या एंगेजमेंट पासून लग्नापर्यंत सगळं शूट आणि फोटोग्राफ्स वगैरे हाच बघणार. नाही, थोडेसे करेक्शन्स आहेत. म्हणजे प्री एंगेजमेंट पासून आफ्टर मॅरेज पर्यंत सगळं मीच बघणार आहे. अच्छा, बरं काका, हा प्रोफेशनल फोटोग्राफीचा कोर्स करतो. हो, दिसतच आहे ते. पण हे सगळं काय झालं काका, सकाळी सकाळीच प्राजक्ता वहिनीने आम्हाला ह्याचं नाव सुचवलं. मग म्हटलं ह्याला घेऊन तुमच्याकडे येऊया. अरे पण आला. जुई, आय नो तुला हे प्री वेडिंग, प्री एंगेजमेंट शूट वगैरे सगळं आवडणारच आहे. अरे आवडणार म्हणजे काय? अरे आवडणारच. मी काढलेले तुमचे फोटो आहेत ना, लोक नुसते बघतच राहतील. हो, बघतच राहतील. लोकांचं सोड, कॅमेरा ऑन केला की तूच बघत राहशील. येस, आय नो. दादा आणि वहिनी तसे फोटोजेनिकच आहेत. बॅटरी लो. मी चार्जिंगला लावू का? लाव ना, ऑब्विसली तिथे लाव. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. बाबा, हा याची बॅटरी चार्ज करायला गेलाय, इकडे माझी बॅटरी डिम होतीये. बाबा रे, इथे मला लो फील व्हायला लागलंय. तू प्लीज काहीतरी कर ना. काका, काही टेन्शन आहे का? ते तुलाच येईल. म्हणजे म्हणजे अरे ते प्री एंगेजमेंट साठी फोटोज आणि मग त्याच्या थीम्स वगैरे यांनाच जास्त बघावं लागतं ना आपल्यापेक्षा. अरे नो 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 नो, रवी आहे ना कॅमेरा बरोबर नेहमी रिलॅक्स असतो. हा म्हणजे आता तुम्ही कॅमेरा समोर आल्यानंतर कॉन्शियस होऊ नका म्हणजे झालं. नाही काय आहे ना, तुम्ही कॉन्शियस होण्यामुळे ना करेक्ट मुवमेंट मिस होतील. कोण कॉन्शियस होते आणि कोण शॉक होतंय ना ते कळेलच. सगळ्यात आधी आहे ना आपण फोटोशूटचा ना थीम डिसाइड करूया. आला. जुई, तुला वाटते ती थीमचा? मी रेडी आहे. मी काय म्हणतो, ते बीच फोटोग्राफी, कार बरोबर फोटो काढणं, नेचर फोटोग्राफी हे आपण करूयाच नको. त्याच्यापेक्षा ना आपण काहीतरी वेगळं करूया. ते कॅमेरा ऑन केल्यावर होईलच. जसं आलाप दादांनी मला सांगितलंय
तसं जुई वहिनी, तुला फिल्म्स खूप आवडतात? फिल्म्स आवडतात? अरे फिल्म लाईफ जगते ती. खरं आहे हे. सगळं फिल्मीच चालू आहे ना. इन दॅट केस तुमचं एकमेकावर प्रेम आहे आणि प्रेम असलेल्या माणसाबरोबरच लग्न होणं म्हणजे ड्रीमच. एकदम करेक्ट. आलाप दादा, आपण हीच थीम करूया. म्हणजे फिल्मी लाईफ जगणारी जुई म्हणजे ड्रीम इज जुई आणि तिच्या सोबत फर्मली उभा राहणारा दबंग आलाप. आपली थीम ना ठरलीये म्हणजे ड्रीम इज जुई आणि दबंग आलाप. वाव. तू ठरवलीस पण यांचा त्यांचा अधून मधून थोडा प्रॉब्लेम होतो. थोडा तू म्हणजे असा. एनिवे, आपण ना फोटोशूट आजपासून सुरुवात करूया. म्हणजे ना अर्ध आउटडोर करूया आणि अर्ध इनडोर करूया. हा? मी बॅटरी घेऊन येतो. आलाप, एक मिनिट हा. मी नाश्ता घेऊन येते. हा, बसा तुम्ही, आलेच. बाबा तू हँग का झालायस? म्हणजे अरे बाबा तो रवी घरी आलाय, फोटोशूटचं सुद्धा फायनल झालंय आणि थीम सुद्धा ठरलीये. आणि आताच फोटोशूट सुरू करायचं असंही म्हणतो. बाबा रे, असं चालू राहिलं ना तर याच रेटने पुढच्या अर्ध्या तासात आलापला आपण इच्छाधारी नाग आहोत ते कळेल. आणि मग प्री वेडिंग मधला आलापचा एक फोटो घेऊन असंच आयुष्यभर रडत बसावं लागेल. बरोबर. अरे तू बरोबर काय बोलतोयस? तू तू कर ना काहीतरी. अगं मला तेच सुचत नाहीये. आता लग्न, साखरपुडा वगैरे म्हटल्यावर हे फोटोशूट वगैरे कंपल्सरी आलं ना. आणि बाबा कॅमेरा ऑन झाल्यावर त्यात कंपल्सरी आपलं कुठलं रूप दिसेल हे माहिती आहे ना तुला. अगं अचानकच हे प्रकरण समोर आले. काय करू ना मला कळत नाही. एक करू शकतो. बोल बोल, काय करू? मी आत्ता करतो. तुला गरीब व्हावं लागेल. आला, एक मिनिट हा. एक मिनिट. ओके. अगं काय झालं? आला, तू हे सगळं फोटोशूटचं वगैरे बोललायस ते खरंच खूप चांगलं आहे. तुला आवडलं ना? आय न्यू यू वुड लाईक इट. बघ, मी तुझं मन किती चांगलं ओळखतो. पण बाबाचं मन ओळखत नाहीयेस तू. म्हणजे आला, तू फोटोशूटचा विषय काढल्यापासून बाबाला ऑब्झर्व केलंस? तो शांत शांत आहे. पण ते तर हसतायत. त्या हसण्यामागे पण एक चिंता आहे जी तुला दिसत नाहीये. कसली? ते बजेटची. आला परे, ऍक्च्युली प्री वेडिंग शूट, एंगेजमेंट शूट बाबाच्या बजेटच्या बाहेर आहे रे. जुई, आय नो आला, तू हे सगळं माझ्यासाठी करतोयस. बाबा सुद्धा स्पष्टपणे नकार नाही देणार रे. पण आता मी त्याच्याशी बोलले ना तर मी त्याच्या मनातलं ओळखलंय. जुई, माझं तरी ऐकून घे. मी काय म्हणतोय, या सगळ्या फोटोशूटचा खर्च मी करतो. बस, प्रॉब्लेम सॉल्व्ड. मग स्वाभिमानाचं काय करशील? कसला? हा खर्च तू केलेला माझ्या बाबाच्या स्वाभिमानाच्या आणि तत्वाच्या विरुद्ध आहे. आणि माझ्या बाबाचा स्वाभिमान मी असाच दुखावू देणार नाहीये आलाप. पण मग करायचंय तरी काय? आलाप, मला माहितीये की हे असं शूट वगैरे करून आठवणी आपल्याकडे फोटो रूपात राहतील. पण त्याही पेक्षा त्या आठवणी आपल्या मनात राहणं हे महत्वाचं आहे. ज्या आपण सोबत असलो ना तर नेहमीच असतील. पण जुई, मग फोटोशूट?
कॅन्सल करूया. ठीक आहे जुई, आता तू बोलतेस म्हणून आणि काकांच्या स्वाभिमानासाठी करूया हे फोटोशूट आपण कॅन्सल. मी बोलतो रवीशी. आता मजा बघ. रवी, मी काय म्हणतोय, नाही दादा, होतं असं कधी कधी. तुला सांगण्याआधीच कळलं? नाही म्हणजे दादा, खूपदा ना असं होतं की फोटोशूट थीम वाईज चांगली वाटते, पण नंतर आपल्याला ती पटत नाही. आपण बदलूया ना, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ही थीम नको तर दुसरी थीम. नाही ऍक्च्युली थीम नाही, पण हे जे काही फोटोशूट आहे ते. एक मिनिट हा दादा. काय रे, काय काय म्हणतोस? कॉलेजमधून सगळंच? अरे ही तर गुड न्यूज आहे यार. अरे ऐक ना, मी तुला नंतर कॉल करतो. दादा, अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. काँग्रेस का? वहिनी, तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी? आमच्या कॉलेजमधून आम्हाला आजची विवाह पद्धती याच्यावरती प्रोजेक्ट करायला सांगितलंय. सो माझ्याकडे तुमच्या फोटोशूटचं काम आहेच आणि ते मी तिकडे दाखवू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शूटचं जे काही कॉस्टिंग होणार आहे ते मला कॉलेजकडनं मिळणार आहे. ग्रेट. सो आलाप आणि जुईच्या लग्नाचं शूट फ्री ऑफ कॉस्ट आहे की नाही? गुड न्यूज दादा. हो अगदी. काय ग, तू मजा त्यांची बघ म्हणालीस का आपली? आलाप जरा ठेवतोस आहे? घ्या ना तुम्ही. थँक्यू सो मच. आलाप तू पण घे रे. अरे आलाप दादा, प्राताईचा फोन आहे. बघ बघ. हा बोल प्राताई. काय रे, पोचलास का भोळ्यांच्या घरी? अगं केव्हाच. मग काय करताय आता? अगं नाश्ता करतोय. अरे तू नाश्ता करायला गेलास का तिथे? अरे तुम्ही फोटोशूटचं काय करताय ते विचारते मी. अगं प्राताई, फोटोशूट साठी ना आम्ही थीम फायनल केली. ड्रीमी जुई आणि दबंग आलाप. कसं दिसेल ते? काय म्हणजे छान वाटेल असं काहीतरी कर. प्राताई, तू ना विषय सोडून दे. यांचं ना आपण प्री एंगेजमेंट, मग एंगेजमेंट, मग प्री वेडिंग, मग वेडिंग शूट, असं सगळं ना एकदम कमाल करूया. लोकांचे ना डोळे फिरले पाहिजेत. अरे लोकांचेच काय, ह्या सगळ्याचं बजेट बघून आमचेच डोळे फिरतील. कर दी ना छोटी बात प्राताई. अगं ताई, मला ना कॉलेजमध्ये आत्ताची विवाह पद्धती याच्यावरती प्रोजेक्ट करायला सांगितलंय आणि त्यासाठी मी हे सगळं करतोय ना. मला जो खर्च येईल तो कॉलेज देतंय. बाकी काय तुझ्यासाठी एकदम फ्री फ्री फ्री. याला मी फ्री करू का? मग आपण हे करूयाच. ए ऐका, आलाप हा माझा लाडका धीर आहे, त्यामुळे जे काही करशील ना ते एकदम असं लॅविश वाटलं पाहिजे. प्राताई, अभी मैं नहीं, मेरा कॅमेरा बोलेगा. हा हा हा, त्या निमित्ताने तुझं प्रोजेक्ट पण होतंय ना. ऐक ना ताई, हे सगळं ना तुझ्यामुळे. ताई, तुझा आशीर्वाद. इट्स ऑलवेज विथ यू. अगं चल आता काम करतो. चल बाय. आता जुईला काय, प्राजक्ताच्या शब्दाला तिच्या माणसांमध्ये किती मान आहेत. जुई, यांचं पोट भरलं की आपली घटका भरली असं समज. बाबा, मीच काहीतरी रिझन काढून बाहेर जाऊ का? अरे त्याने आजच्या दिवसाचा प्रश्न सुटेल. उद्या हा रवी पुन्हा उगवणारच आहे. बाबा तू कर ना काहीतरी प्लीज. तर कुणीतरी देवासारखं धावून यायला हवं. देवाला चल. मी पण आले. आरामात होते रे, खा भरपूर, पोट भरलं पाहिजे. इस्त्रीचा कपडा. बाबा, हा तर पांडी आहे.
पांडे नाही, आपल्यासाठी देव आहे देव. म्हणजे कपडा. वेट एंड वॉच. पांडे, कपड़ा लेने के लिए आए हैं? तो यहाँ क्यों खड़े? अंदर आइए ना, ये मैं ले लूं? नाही नाही. आइए आइए. कपड़े लेने हैं ना आपको? यहाँ पे. ये पांडे जी, नीट मोजून घ्या. पिछली बार आपने गलती की थी और वो पदया भौजी के कपड़े हमारे पास आए थे. नाही वाहिनी, बराबर मस्त आहे. ले लो गिन के कपड़े. पांडे जी कितने कार्यकुशल है, वैसा गोंधल नहीं करते, है ना पांडे? ये लो. टोटल 12 कपडा झाला. 12 बरोबर आहे. चल आई. चल. और बाकी हालचाल? एकदम नाश्ता करून आलो होता पांडे? बरे आहात ना? मंचली भाभी को नमस्ते कहना. हाँ? और आते रहना बीच बीच में, देवासारखा येत रहा पांडा. बोले साहेब. ये बाबा, तू म्हणजे ना खूप खूप ग्रेट आहेस. मानलं तुला. अरे आज मी ग्रेट नाही आहे, आज आपला पांडा ग्रेट आहे. पांडा, आज पांडा आपल्यासाठी देव आहे. पांडा आज पापा, ना रहेगा बास, ना बचेगी बांसुरी. ना रहेगी बैटरी, ना निकलेगा खचाक. झालं ना व्यवस्थित? हो हो. अरे चला, झालं की नाही खाऊन पिऊन? हो, हो. पटकन काम सुरू करू. फोटो काढूया, मी तेवढ्यासाठी आलोय. Yes. रवी इज ऑन. चार्जर ती इथे. बॅटरी कुठे गेली? काय रे? बॅटरी दिसत नाही काका. तुम्ही उचलली आहेत का? नाही नाही, तू इथेच लावली होतीस, बघितली मी मगाशी. अरे इथेच कुठेतरी असेल, डोंट पॅनिक. अरे मी बॅटरी चार्जिंगला लावलेली, सुई नाही, डोळ्यांनी न दिसायला. कैलास, तू ठेवलीयस आणि विसरलायस असं काय झालंय का? बरोबर. बघितलं, काकांना माहिती. बरं काका मला सांगा, बॅटरी कुठे आहे? नाही नाही, बॅटरी उचलली हे बरोबर, पण मी नाही, पांडेनी उचलली. इस्त्रीवाला पांडे का? हा बरोबर. पण तो का बॅटरी नाही? अरे तो तसाच आहे, वेंधळा. हा, मी तो असाच गोंधळ घालत असतो. त्या दिवशीच नाही का तुलाच सांगत होता, 1 जानेवारीला जुई ताई इथंच आहे नाही का आपण. हा. आणि कपडे गोळा करताना ना बॅटरी सुद्धा त्याने आठवड्यातच भरली असेल. हा. अरे असं कसं? अरे एकदा तर मलाच घेऊन गेला होता. काय? ताई काय ऐकतोस? मला कसं घेऊन जाईल? मला नाही रे, इस्त्रीचे कपडे, माझे इस्त्री केलेले कपडे पुन्हा इस्त्रीला घेऊन गेला. अच्छा. अरे मग ठीक आहे, चला त्याच्याकडे. आज आपल्याला बॅटरी लागणार आहे. महालक्ष्मीला जावं लागेल. म्हणजे लॉन्ड्रीचे कपडे घेऊन तो महालक्ष्मीला गेला असेल ना. एवढं लगेच? हो, तो लगेच जातो. म्हणजे असा इकडून गेला की तिकडेच महालक्ष्मीला. पण काळजी करू नका, मी काय करतो, त्याला फोन करतो आणि ती बॅटरी त्याला घेऊन यायला सांगतो. हा, उद्यापर्यंत मिळेल आपल्याला बॅटरी. त्यामुळे ना आपल्याला फोटोशूट नाही करता येणार आला. अरे बाप रे, हा तर प्रॉब्लेमच झाला नाही. नाही नाही नाही, प्रॉब्लेम काहीच झालेला नाहीये. का? आपल्याकडे सोल्युशन असताना प्रॉब्लेम कशाला होईल? जसं आम्ही लोक एका मुवमेंटचे 3-4 पिक्स क्लिक करून ठेवतो ना, तशा आमच्याकडे 2-3 बॅटरी एक्स्ट्रा असतातच. वा, ग्रेट. ही बॅटरी नाही चार्जिंगला लावायची? नाही नाही नाही, ही ऑलरेडी चार्ज केली आहे. फोटोशूट आज होणारच. येस.
आपल्या ड्रीमी जुई आणि दबंग आलाप या थीम नुसार आपण जुई वहिनीची एंट्री एकदम ड्रीम सिक्वेन्सने करूया. म्हणजे सगळे लोक आहेत ना आपल्याकडे नुसती बघत राहिली पाहिजे. लोकांचं माहित नाही, पण तुम्ही बघत बसाल एवढं नक्की. अच्छा, म्हणजे एंट्री कशी घ्यायची हे तुझ्या डोक्यात आधीच ठरलेलं दिसतंय. नाही नाही, हा बोलेल ना तस. वहिनी, मला तुझ्याकडे बघून असं वाटतं की तुला ही थीम आवडलेली नाहीये. नाही नाही, नो प्रॉब्लेम. तुला काही सुचत असलं ना तर मला सांग. हे आयडिया, नाहीतर आपण एक काम करूया, तुझी एंट्री आहे ना वाफेतून करूया, वाफेतून. ड्रीमी जुई म्हणजे ड्रीम सिक्वेन्स मध्ये कसा धूर येतो आणि त्याच्यातनं राजकुमारी बाहेर येते, अगदी अगदी तसंच करूया.